नमस्कार पुणे, मी डॉक्टर प्रणिता शाह. आज मी सप्टेंबरमध्ये आली इथे सगळ्यांना भेटायला, त्यांची नाडी परीक्षा करायला, त्यांची औषधं बघायला, त्यांचे होम रेमेडीज, त्यांची डाएट बघायला. आणि आज आपल्या सोबत आहेत 88 इयर यंग भास्करजी आहेत. आणि ही हॅज सच अन अमेझिंग मेटाबॉलिझम आय वुड से, की त्यांनी सिंपल औषधं चालू केली स्वतःसाठी, पण तरी त्यांना खूप फरक पडला त्यांच्या पोटाच्या बाबतीत. तुम्हाला कोलॉन हेल्थनी काय काय फरक पडला? कोलन हेल्थने माझं एंटायर डायजेस्टिव्ह सिस्टम एक तर गिअरमध्ये आलेलं आहे. येस. आणि नेमकी औषधं अजून चालू करायच्या आधी त्यांच्या डायजेशन वरती काम करूनच ऑलरेडी त्यांचे जे स्किन इश्यूज होते, स्किन इचिंग इश्यूज, ते 50% तिथेच कमी झाले. ओके, आज आले तर आपण अजून पुढचं औषध चालू करणार आहे, होम रेमेडी चालू करणार आहे स्किन इचिंगसाठी, खास जी येते अंगावरती त्याच्यासाठी. आणि ऑलरेडी तुम्हाला आपण एक होम रेमेडी सांगितलं आहे. हळदी पावडर हाफ टीस्पून, ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर हाफ टीस्पून, गाईचं तूप 1 चमचा, सगळं मिक्स करून सकाळी उपाशी पोटी घेऊन बघा तुमची खास कशी कमी होते. आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्लड प्युरिफिकेशन मध्ये खूप फरक पडतो, डायजेशन मध्ये पण चांगला फरक पडतो. आणि यांच्यामुळे एक चांगली शिकवण आम्हाला मिळाली की लाईफ कशी जगायला पाहिजे. तर ते 4 स्टेप तुम्ही सांगा बरं. खरं मी मराठी मध्ये आय एम नॉट व्हेरी फ्लुएंट इन स्पीकिंग अशी, पण मी मराठी बोलू शकतो आणि मी मराठीतून मी बोलणार आहे. मी लाईफमध्ये माझे म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स माझं लाईफ असल्यामुळे आणि माझं जे एज्युकेशन चांगली स्कूलमध्ये झाल्यामुळे मला जे शिकवलं म्हणजे डिसिप्लिन, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिलायन्स, सर्व ह्याच्यामध्ये सिन्सिअरिटी, सर्व ह्याच्यामध्ये आम्हाला फार शिक्षण. त्यावेळी पेरेंट्सला टाइम नव्हतं शिकवायला, पण स्कूलमध्ये टीचर्स जे आहेत ते त्यांनी इतकं आमच्यावर इम्प्रेशन टाकलंय. मी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक कम्प्लीट गार्डनचं मी एक उदाहरण दिलेलं आहे. आय वर्क फॉर नियरली 4 years ऑन द गार्डन फ्रॉम 2019 ड्युरिंग द कोविड टाइम फॉर 4 years. आणि मी सर्व माझे नाव कोंडवा ह्याच्यामध्ये पल्समध्ये, पुणा प्लस मध्ये माझं नाव आणि माझं आलेलं आहे. म्हणजे मी किती एक म्हणजे वन मॅन शो, कोणी मला मदत नाही केले. मी पैसे खर्च केले काहीतरी 30,000 आणि सर्व मी डेव्हलप करून तिथे पणसाचं झाड, चिकू, पेरू, 2 पारिजाताचं झाड, कामिनी, म्हणजे नियर अबाउट 30 रोज प्लांट्स. इतकं मी रोज आपलं गार्डन डेव्हलपमेंट. आणि नाम काय, DSK गार्डन एन्क्लेव्ह. आणि गार्डन होतं तिथे मी गार्डन डेव्हलपमेंट केलं. आणि मी सकाळी 1 तास म्हणजे 4 किलोमीटर्स, 4.5 किलो, संध्याकाळी 1 तास 4.5 किलो, म्हणजे 8 to 9 किलोमीटर्स मी रेग्युलरली वॉक अजून करतोय. आज पण सकाळी पण केलेलं आहे मी, सकाळी संध्याकाळी जाऊन पण करायचं आहे. दिस इज वन वे ऑफ हॅव्हिंग फूड फॉर द सोल. आणि मी यू शुड ऍक्च्युअली कल्टिवेट अ हॅबिट. आणि मी हे आता मिलेटचं ते मोदी साहेबांनी आताच कदाचित स्टार्ट केले. मी हे मिलेट 4 वर्षापासून मी मिलेटमध्ये आहे. परफेक्ट. द डाएट दॅट ही सेइंग, जे आहार हे सांगतायत ते करा तुम्ही. तुमच्या जेवणात भाकरी आणि फळभाज्या यांना इन्क्लूड करा. गव्हाची पोळी, मैदा तर अजिबात नको, पण गव्हाची पोळी होईल थोडं कमी, पण भाकरी हे इन्क्लूड करा. गेट इट बॅक इन टू युअर डाएट. दिस इज आज एक सकाळीच्या कोर्स सांगतोय मी. काल जे आहे संध्याकाळी 1 माप तांदूळ, 1 माप फॉक्सटेल आहे मिलेट, आणि एक माप हे इतकं माप हे आपलं आहे कोकोनट, ग्रेटेड कोकोनट. हे सर्व टाकून वाटायचं, मिक्स करायचे. आणि त्याच्यामध्ये हे आपलं ओटमील म्हणजे मसाला ओटमील 1 स्पून टाकायचे, म्हणजे थोडं फ्लेवर यायचे. त्याचे सकाळी आज डोसा मी 2 सकाळी ब्रेकफास्ट माझं ते आहे. म्हणजे मिलेटचा डोसा मी सकाळी खातोय. आणि दुपारी 1 रोटी बाजरीचा या ज्वारीचा या नाचण्याचा 1 रोटी खातोय. संध्याकाळी मसाला ओट्स हे बार्लीचं ग्राइंड करून त्याचे हे पावडर 40 मिलीग्राम्स त्याचे एक पॉरेज करून रात्री फक्त पॉरेज घेतोय. हे माझं आहे. माय एनर्जी लेवल मग इतकं हे करून
एनर्जी लेवल मी गार्डन मध्ये 1 तास रोज काम करतो. व्हेरी हे गुड, म्हणजे व्हेरी गुड. मिलेटचं जे लेवल आहे, आय एम 88 कम्प्लिटेड 88 इयर्स आणि आय एम ऑन द 89 नाव. हे एनर्जी लेवल कधीच कमी होत नाही. व्हेरी आणि नाईस. तुमचं हे आणि गोल काय पाहिजे तुमचं की यू शुड हॅव द सेम वेट आफ्टर युअर 60th वेडिंग अॅनिव्हर्सरी. दॅट इज माय गोल अँड आय हॅव अचीव्ड दॅट. Very good. So this is basically his secret of having the youth at the age of 88 also. So this is a very important message for all youngsters to junk. The junk has to be bunked and now switch to millets as much as possible to have a very healthy and energetic life. We love you. Thank you.